नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्याला काही लोक चिल्लर समजत असतात. ते आपल्याला समाजामध्ये मान देत नाहीत. यामागचं कारण आपली वागणूक असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी आपल्या वर्तणुकीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यामुळे लोक आपल्याला समाजामध्ये मान देतील. अशा कोणत्या 11 गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान मिळत नाही, याचीच माहिती आज आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये सुधारणा करू शकता आणि तुम्हाला नक्कीच समाजामध्ये मान मिळेल. पहिलं महत्त्वाचं म्हणजे गबळ्यासारखं राहणं बंद करा. तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचं पडतं. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि टापटीप ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याला बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही, तर स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटकं ठेवा, एवढंच पुरेसं आहे. कधीही कोणाला घाबरू नका. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही, वाईट मार्गाला नाही लागला, तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे आहात. स्वतःला मजबूत दाखवलं तर लोक तुम्हाला मान देणार. भित्र्या माणसाला कुणीही विचारत नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला नाही तर कधीही कोणाला घाबरून राहायची अजिबात गरज नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस कोणालाही उपलब्ध राहू नका. तुमची किंमत राखून ठेवा. कोणीही आवाज दिला किंवा काही छोटी मोठी कामं सांगितली तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होती की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून जातात. म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही. आपल्याजवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते. तसंच माणसाचं आहे. समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढ्या जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून करा. चौथी गोष्ट म्हणजे दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ, वचन देऊ, तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये. कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे. कारण हे कलियुग आहे. असं म्हणतात की इथं खऱ्यापेक्षा खोटं जास्त वावरतं. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दांना जागणं गरजेचं आहे. जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. पाचवी गोष्ट म्हणजे वेळेची किंमत करा. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची. वेळेला महत्त्व द्या. प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याचा नक्की प्रयत्न करा. इतरांसमोर भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथं हजर नसू तर याला काहीच अर्थ नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत नाहीत. आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर राहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामांसाठी दिलेली असो. ज्या त्या वेळेत काम पूर्ण करा. वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो. हे कायम लक्षात असू द्या. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यात यशस्वी व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांनाही तुमच्याकडून काहीतरी घेण्याची, शिकण्याची इच्छा व्हायला हवी. इतकं तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी असायला हवं. तुमच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, पण ते तुम्हाला वापरता येत नाही, जगासमोर मांडता येत नाही, त्याचा फायदा घेता येत नाही. यशस्वी होण्यासाठी तर त्याचा काहीही उपयोग नाही. तेव्हा लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत, तर तुम्ही किती सक्सेसफुल आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात.
म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती होण्याचा नक्की प्रयत्न करा. लोक आपोआप मान देतील. 7वी गोष्ट म्हणजे स्पष्ट आणि सडेतोड राहा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास, स्पष्ट वक्तेपणा असू द्या. कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली मतं ठाम असू द्या. आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी घालायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचं खातो. म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या. तुम्ही जेवढे जास्त घाबरून आणि दबून राहणार तेवढा जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होणार. कायम समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवून बोला. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुमच्या वाट्याला जाणार नाही आणि तुम्हाला कमीही समजणार नाहीत. 8वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कमजोर बाजू, आपली दुःख कोणालाही सांगत बसू नका. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख, संघर्ष, वाईट वेळ ही असतेच. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तर संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा भाग आहे. आणि आपला संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपण कसे दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही. उलट लोक आपली खिल्ली उडवतात आणि मजा घेतात. आपण कमजोर बाजू इतरांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी देत असतो. हे मात्र विसरू नका. म्हणून कितीही दुःख येऊ द्या, आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू द्या, ते इतरांना सांगू नका. आपल्या कमजोर बाजूंना आपल्या ताकद बनवा आणि त्या बदलण्याचा नक्की प्रयत्न करा. 9वी गोष्ट म्हणजे सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर समोरचाही तुमच्याशी प्रेमाने वागेल. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. आपण प्रेमाने आपली अशी काही नाती मिळवू शकतो की ज्या नात्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी व्यक्ती, अशा व्यक्तीचा सगळेच जण मान ठेवतात. भांडखोर, चिडचिड्या आणि तुसडेपणाने वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नावं ठेवतात. आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम, काळजी, आदर, मान, सन्मान हे असायला हवं. 10वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट, कौशल्य असू द्या. आजकालचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे. तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहे, काय नवीन स्किल आहे याकडे लोकांचं पटकन लक्ष जातं. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवा. काहीतरी नवीन शिका, जेणेकरून लोक तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव पाडतील. आपल्यांमध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय लोक आपल्याला किंमत देणार नाहीत. म्हणून स्वतःमध्ये कौशल्य डेव्हलप करा. सगळ्यात महत्त्वाचं आणि आजच्या जमान्याला तंतोतंत लागू होणारी गोष्ट म्हणजे पैसा आहे. तरच माणसाला मान, सन्मान आणि इज्जत आहे. तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसाला किंमत होती. आजच्या काळात माणसाला नाही पैशाला किंमत आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर माज करू नका, पण लोकांना दिसेल इतका तर पैसा कमवा. 4 पैशासाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे 4 पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माज आणि अहंकार येता कामा नये. पैसा तर कमवा, श्रीमंत व्हा आणि त्या पैशासोबत आपले पाय नेहमी जमिनीवर असू द्या. या 2 गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांना तुम्हाला कसलाच मान सन्मान मागण्याची गरज नाही. आपोआप तो तुम्हाला नक्की मिळेल. अशा प्रकारे या होत्या 11 गोष्टी, ज्या तुमच्यात असतील तर लोक तुम्हाला नक्की मान देतील. खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, पण आपण मात्र त्या विसरून जातो. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समावेश करा आणि नक्कीच मान सन्मान मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा.